आता आपण ब्रायोफाइट्स पाहणार आहोत. ब्रायोफाइट्स आर कॉल्ड ॲज ॲम्फिबियन्स ऑफ दी प्लांट किंगडम. ॲम्फिबियन्स का, तर ते वाढतात टेरेस्ट्रियल पार्टमध्ये, पण त्यांचं जे रिप्रोडक्शन आहे त्याच्यासाठी त्यांना वॉटर लागतं. सो दे ग्रो नियर वॉटर बॉडीज, जिथे मॉइस्ट एरिया आहे अशा ठिकाणी ते ग्रो होतात आणि रिप्रोडक्शनसाठी पाण्याचा उपयोग करतात. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. ओके, दे लिव्ह ऑन सॉईल बट नीड वॉटर फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर कुठे वाढतात? डॅम्प, ह्युमिड, शेडेड लोकॅलिटीजमध्ये. ओके, डॅम्प म्हणजे दमट, ओलसर, दमट आणि जिथे सावली आहे अशा ठिकाणी शेडेड लोकॅलिटीजमध्ये, दमट, ओलसर आणि सावली आहे, डॅम्प, ह्युमिड अँड शेडेड लोकॅलिटीजमध्ये वाढतात. आता यांची जी बॉडी आहे इट इज जास्त डिफरन्शिएटेड आहे अल्गीपेक्षा, पण तरी पण ह्याला रिअल रूट, स्टेम, लीव्स नाही आहेत. तर दे हॅव रूट लाईक, स्टेम लाईक आणि लीफ लाईक स्ट्रक्चर्स. पण तरी ह्याच्यामध्ये दोन टाईप आहेत. तर एक आहे लिव्हरवॉर्ट्स आणि एक आहे मॉसेस. तर लिव्हरवॉर्ट्स जे आहेत थॅलस लाईक अँड प्रोस्टेट ऑर इरेक्ट म्हणजे मॉसेस. चपटे असे जमिनीवर पॅरलल वाढणारे जे असतात ते लिव्हरवॉर्ट्स असतात. आणि मॉसेस म्हणजे थोडेसे उभे वाढतात, प्रोस्टेट ऑर इरेक्ट उभे वाढतात. हे दोन्ही सबस्ट्रॅटमला म्हणजे खालच्या जमिनीवरचा दगड जे काय आहे त्याला चिकटलेले असतात आणि ते ज्यानं चिकटलेले असतात त्या रूट लाईक स्ट्रक्चरना म्हणायचं रायझॉइड्स. हे रायझॉइड्स आयदर युनिसेल्युलर असतात किंवा मल्टीसेल्युलर असतात. सो हे फ्युनॅरिया, हे मॉस आहे. तर याच्यामध्ये रूट लाईक, स्टेम लाईक, लीव्ज लाईक असे स्ट्रक्चर आहेत आणि खाली जे आहे रूट लाईक ते रायझॉइड आहे, मेन ॲक्सिस आहे. सो इट इज फ्युनॅरिया. तर दोन प्रकार असतात त्याच्यामध्ये मी सांगितलं, लिव्हरवॉर्ट्स आणि मॉसेस. लिव्हरवॉर्ट म्हणजे चपटे आडवे जमिनीवर पसरत वाढणारे आणि मॉसेस म्हणजे असे उभे वाढणारे. सो देर आर टू टाईप्स, आयदर थॅलस लाईक चपटे ऑर प्रोस्टेट ऑर इरेक्ट म्हणजे उभट वाढणारे आणि त्यांना रूट लाईक स्ट्रक्चर असतं रायझॉइड्स. रूट लाईक, स्टेम लाईक, लीफ लाईक असे स्ट्रक्चर असतात. रिअल रूट, स्टेम, लीव्स नसतात. आता हे आपल्या ऑर्डिनरी प्लांट्सपेक्षा वेगळं काय आहे, तर ह्यांची प्लांट बॉडी ही गॅमेटोफायटिक आहे. म्हणजे काय, तर प्लांट बॉडीमध्ये n नंबर ऑफ क्रोमोझोम असतात, एकच सेट असतो. आपल्यामध्ये 2n असतात, 2 सेट ऑफ क्रोमोझोम असतात. यांच्यामध्ये n नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. मग काय होतं यांच्यामध्ये, हे जे n नंबर ऑफ क्रोमोझोम आहेत याचं मेल गॅमेट n नंबरचं प्लस फिमेल गॅमेट n नंबरचं होऊन झायगोट 2n नंबरचा होतो. ह्याच्यामध्ये ह्या गॅमेटोफायटिक स्टेजला ह्याच्यामध्ये मिओसिस होतो आणि स्पोर्स तयार होतात. ह्या मिओसिस म्हणजे ह्याचा नंबर हाफ होतो आणि nवाले परत स्पोर तयार होतात, ज्याच्यापासून पुन्हा मूळ प्लांट बॉडी तयार होते. ओके, मूळ प्लांट बॉडी हॅप्लॉइड, गॅमेट्स हॅप्लॉइड, मेल फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं, झायगोट तयार होतो. झायगोटमध्ये मिओसिस होतं, मिओसिसमुळं क्रोमोझोम नंबर हाफ होतो आणि स्पोर्स तयार होतात. सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या एंडला जे झायगोट तयार झालं त्या झायगोटमध्ये पुन्हा स्पोर्स तयार होतात. परत दाखवते, प्लांट बॉडी हॅप्लॉइड, मेल गॅमेट हॅप्लॉइड, फिमेल गॅमेट हॅप्लॉइड, त्यांचं फ्युजन होऊन झायगोट डिप्लॉइड. त्या झायगोटमध्ये मिओसिस होतो, क्रोमोझोम नंबर हाफ होतो आणि हे स्पोर्स तयार होतात. या स्पोर्सचं जर्मिनेशन होऊन पुन्हा हॅप्लॉइड अशी पुन्हा मूळ प्लांट बॉडी तयार होते. सो दिस इज द वे ऑफ रिप्रोडक्शन ऑफ ब्रायोफाइट्स. ओके, मूळ प्लांट बॉडी कशी आहे? हॅप्लॉइड आहे, गॅमेटोफायटिक हॅप्लॉइड प्लांट बॉडी आहे. ओके, सो द मेन प्लांट बॉडी इज हॅप्लॉइड. इट प्रोड्युसेस गॅमेट्स, हेन्स इट इज कॉल्ड ॲज गॅमेटोफायटिक बॉडी. आता ह्याच्यामध्ये थोडंसं ॲडव्हान्समेंट थॅलोफाईटपेक्षा अशी आहे की ह्याच्यामध्ये सेक्स ऑर्गन आहेत. आता इथे बघा, आर्किगोनियम ज्याच्यामध्ये खाली एग्ज आहेत, सो इट इज फिमेल सेक्स ऑर्गन. आणि अँथेरिडियम इट इज मेल सेक्स ऑर्गन की ज्याच्यामध्ये स्पर्म्स तयार होतात. सो आर्किगोनियम आणि अँथेरिडियम म्हणजे फिमेल सेक्स ऑर्गन आणि मेल सेक्स ऑर्गन आहेत. ह्याच्यामध्ये आर्किगोनिया तयार होतात, ह्याच्यामध्ये अँथेरिडिया तयार होतात. आर्किगोनिया म्हणजे एग्स, अँथेरिडिया म्हणजे स्पर्म्स. हे स्पर्म्स पाण्यातनं ट्रॅव्हल करत आर्किगोनियमपर्यंत जातात. इथे फर्टिलायझेशन होतं आणि मग त्याच्यामधनं जी डिप्लॉइड बॉडी तयार होते, तर त्या डिप्लॉइड बॉडीमध्ये जे मिओसिस होतं त्या मिओसिसमुळे त्याच्यात स्पोर्स तयार होतात आणि ते स्पोर्स जिथे पडतील तिथे पुन्हा हॅप्लॉइड प्लांट बॉडी तयार होते. सो इट इज द वे ऑफ रिप्रोडक्शन. ही जी काही मेन प्लांट बॉडी आहे, कधीकधी हे मेल फिमेल सेक्स ऑर्गन्स एकाच प्लांट बॉडीवर असतात किंवा कधीकधी मेल वेगळं फिमेल वेगळं असतं. इथे काय मर्कॅन्टिया नावाचं एक ब्रायोफाइट आहे किंवा मर्कॅन्टिया म्हणतात त्याला. इट इज हॅविंग मेल अँड फिमेल
डिफरंट मेल अँड फिमेल बॉडीज, हे पण एक ॲडव्हान्समेंट आहे थॅलोफाईटपेक्षा. आणि याच्यामध्ये इथे आर्किगोनियम म्हणजे फिमेल सेक्स ऑर्गन आहे, अँथ्रिडियम मेल सेक्स ऑर्गन आहे. इथे तयार झालेले स्पर्म इथे येतात, मग इथे फर्टिलायझेशन होतं. आणि जे आता हे कसे असतात तर फ्लास्क शेपचं, उलटा फ्लास्क आहे बघा, त्याचं तोंड खाली आहे. आय विल शो यू. इट इज द माउथ ऑफ दॅट फ्लास्क, इट इज द माउथ ऑफ दॅट फ्लास्क. हे जे स्पर्म येतात ते येऊन या फ्लास्कमधून आत शिरतात आणि ह्या एग्सची त्याचं फर्टिलायझेशन होतं. सो दे आर इन्व्हर्टेड फ्लास्क शेप्ड, प्रोड्यूस सिंगल एग. एका आर्किगोनियममध्ये एक एग असतो आणि त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं. आता इट नीड्स वॉटर. मी सांगितलं फर्टिलायझेशनसाठी यांना पाण्याची गरज असते. जे काही स्पर्म्स आहेत किंवा जे अँथेरेझॉइड्स आहेत तर ते पाण्यातून येऊन ते त्या फिमेल एगशी फ्युजन करतात. आता झायगोट जे आहे त्या झायगोटमध्ये इमिडिएटली मिओसिस होत नाही, तर याच्यामध्ये एक मल्टीसेल्युलर बॉडी तयार होते ज्याला की म्हणायचं स्पोरोफाईट. म्हणजे आता मेल फिमेल गॅमेट्स आय विल शो यू. मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झालं की ते जो झायगोट तयार झाला त्या झायगोटमध्ये एक बॉडी तयार होते, त्या झायगोटपासून एक बॉडी तयार होते. त्या बॉडीला म्हणायचं स्पोरोफायटिक बॉडी. काय म्हणायचं? स्पोरोफायटिक बॉडी. आता ही स्पोरोफायटिक बॉडी कसली आहे? 2N वाली आहे. या 2N वाल्या स्पोरोफायटिक बॉडीमध्ये काय होतं? मिओसिस होतं आणि त्याचा क्रोमोझोम नंबर पुन्हा हाफ होतो. ओके, सो N + 2N इज इक्वल टू झायगोट. तो झायगोट 2Nचा, ह्याच्यामध्ये एक स्पोरोफायटिक बॉडी तयार झाली जी 2Nची आहे. ह्याच्यामध्ये मिओसिस झालं. मिओसिसनं N वाले स्पोर्स तयार झाले आणि हे N वाले स्पोर्स पडले की त्याच्यापासून पुन्हा मर्कॅन्टिया तयार झालं जे की N वाला आहे. म्हणजे प्लांट बॉडी N वाली आहे. या N वाल्या प्लांट बॉडीमध्ये इथं मेल आणि इथं फिमेल स्पोर्स तयार झाले, गॅमेट्स तयार झाले. या मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झालं आणि त्याच्यापासून जे स्पोरोफायटिक, ह्या बॉडीला म्हणायचं झायगोटपासून तयार झालेली स्पोरोफायटिक बॉडी. या स्पोरोफायटिक बॉडीमध्ये मिओसिस झालं आणि मिओसिसनं पुन्हा स्पोर्स तयार झाले आणि ह्या स्पोर्समधून पुन्हा मेल आणि फिमेल असे किंवा हॅप्लॉइड अशी प्लांट बॉडी तयार झाली. सो दिस इज द वे ऑफ रिप्रोडक्शन ऑफ ब्रायोफाइट्स. ओके, आपले जे रूटीन प्लांट्स आहेत त्याच्याबरोबर उलटं. रूटीन प्लांट्समध्ये डॉमिनंट प्लांट बॉडी असते स्पोरोफायटिक आणि त्याच्यावर गॅमेट्स तयार होतात. इथे डॉमिनंट प्लांट बॉडी गॅमेटोफायटिक आहे. डॉमिनंट प्लांट बॉडी ही गॅमेटोफायटिक आहे. या गॅमेटोफायटिक प्लांट बॉडीवर गॅमेट्स तयार होतात, त्यांचं फ्युजन होतं आणि मग एक स्पोरोफायटिक स्टेज तयार होते जी की ह्या प्लांट बॉडीवर अवलंबून असते. म्हणजे ही गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी फोटोसिंथेसिस करते. स्पोरोफायटिक प्लांट बॉडी ह्याच्यावर फूडसाठी अवलंबून असते, गॅमेटोफायटिक प्लांट बॉडीवर. ही जी ग्रीन आहे इट इज कॉल्ड एज गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी जी N वाली आहे. इथे फ्युजन होतं. फ्युजन झालं की याच्यावर स्पोरोफायटिक बॉडी तयार होते 2N वाली, ज्याच्यामध्ये मिओसिस होतं आणि स्पोर्स तयार होतात. ही जी स्पोरोफायटिक आहे ही ह्याच्या अंगावर वाढते आणि फूडसाठी ह्याच्यावर अवलंबून असते. सो इट इज डिपेंडंट ऑन फूड फॉर गॅमेटोफायटिक. स्पोरोफायटिक स्टेज इज डिपेंडंट ऑन गॅमेटोफायटिक फॉर फूड. आणि ह्याच्यामध्ये मिओसिस होतं. मिओसिसनं पुन्हा स्पोर्स तयार होतात आणि ते स्पोर्स जिथे पडतात तिथे फर्टिलायझेशन होऊन नवीन पुन्हा गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी तयार होते. सो द प्लांट बॉडी इज गॅमेटोफायटिक. मेन प्लांट बॉडी इज गॅमेटोफायटिक. त्या मेन प्लांट बॉडीवर झायगोट, त्याच्यावर स्पोरोफायटिक स्टेज तयार होतं. दिस इज स्पोरोफायटिक स्टेज की ज्याच्यामध्ये मिओसिस होतं. मिओसिसनं स्पोर्स तयार होतात. त्या स्पोर्सपासून पुन्हा मेन प्लांट बॉडी तयार होते. ओके, आता ह्यांचा यूज काय आहे तर दे आर युज्ड ॲज फूड फॉर मेनी हर्बेशियस मॅमल्स अँड बर्ड्स. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक आहे स्पॅगम नावाचं एक मॉस आहे की जे पीट म्हणजे फ्युएल, ते जाळून त्याच्यापासून फ्युएल तयार करतात. दॅट इज पीट. इट इज यूज टू प्रोव्हाइड पीट विच इज युज्ड ॲज फ्युएल. त्याच्यानंतर वॉटर होल्डिंग कपॅसिटी आहे की ज्याच्यामुळे हे पॅकिंग मटेरियल म्हणून वापरतात. कशासाठी? ट्रान्सशिपमेंट ऑफ लिव्हिंग मटेरियल. काही लिव्हिंग जे आहे जे आपल्याला मॉइस्ट ॲटमॉस्फिअरमध्ये ट्रान्सफर करायचे किंवा ट्रान्सपोर्ट करायचं आहे तर हे जे काय मॉसेस आहेत, स्पॅगम नावाचा मॉस आहे, इट होल्ड्स वॉटर आणि त्यामुळे हे लिव्हिंग जे काही मटेरियल आहे त्याचं ट्रान्सपोर्ट करायला पॅकिंग मटेरियल म्हणून याचा वापर केला जातो.